आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. हंसिनाळ येथे कामधेनू महिला पतसंस्थेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रारंभी परमपूज्य परमात्माराज महाराज व माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार सुभाष जोशी यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागत कामधेनू उद्योग समूहाचे संस्थापक अनिल कोंडेकर यांनी केले. अनिल कुरणे यांनी प्रास्ताविकात कामधेनू उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उद्योग व्यवसाय व संस्थांची माहिती दिली. यावेळी बोलताना परमात्माराज महाराज यांनी आशीर्वचन केले. या कार्यक्रमात सौ सुनीता कोंडेकर, चेअरमन सौ अमृता पाटील, व्हाईस चेअरमन संचालिका विद्या पाटील, गीता गायकवाड, कविता बोरगावे, पुष्पाताई कोंडेकर, सीमा चौगले, दीपाली हळीजवाडे, शशिकला कोळी, वहिदा शिरगुपे, शांबाला सुतार, रेखा गवळी, स्नेहल नाईक, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सचिन खोत, अप्पासाहेब पाटील, SR पाटील, शिवाजी गायकवाड, उत्तम कोंडेकर, मलगोंडा पाटील, राहुल पंचम, सुनील गवळी, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष शरद चौगले यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. दिनकर कोंडेकर यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी हंचिनाळहून अनिल नवाडे. पण होण्यासाठी ही संस्था आहे कामधेनू महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता जिथे उल्लेख झाला की ते सुरुवातीला एक वाहक होते, ड्रायव्हर होते, ट्रॅक्टर चालवत होते. परंतु साधा ट्रॅक्टर चालवता चालवता अनेक चांगल्या माणसांची, गरीब माणसांची घरं चालविण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये आलेलं आहे. आणि हे महत्वाचं काम आहे. जेव्हा माणसामध्ये सद्भावना असते तेव्हा अशी चांगली कामं घडत असतात. होय, खरीच गोष्ट आहे की त्यांनी एक साधा ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून आपल्या जीवनाचा आरंभ केला असेल, परंतु आज गोरगरिबांच्या जीवनामध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी कामधेनू उद्योग उभारलेला आहे. अनेकांना त्या उद्योगामुळे कार्य करण्याची संधी मिळत आहे. हे अनिल रावांचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे सामान्य कुटुंबातून जन्माला येऊन आपल्या जीवनामध्ये उन्नती साधणे आणि इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा उन्नती होण्यासाठी सहाय्यभूत होणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या कामधेनू च्या नावाने त्यांनी जो उद्योग समूह निर्माण केला आहे तो खरोखरच कामधेनू या नावाच्या अनुसारच सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा ठरो अशी आपण अपेक्षा बाळगूया. सर्वांच्या जीवनात उन्नती व्हावी, महिलांच्या जीवनात उन्नती व्हावी, इतरांच्या जीवनात उन्नती व्हावी. आर्थिक दृष्ट्या महिला सुद्धा एक बलवान व्हाव्या हा एक महत्वाचा भाग असतो. आणि त्यामुळं हे चांगलं कार्य अनिलराव कोंडेकर यांच्या जीवनामध्ये घडत आहे. एक सामान्य माणूस इतरांनाही कशा रीतीने सहाय्यभूत होऊ शकतो याचं अनिलराव हे एक उदाहरणच आहे. माणसानं चांगली भावना बाळगायला पाहिजे, सगळ्यांविषयी आत्मीयता बाळगायला पाहिजे. आत्मीयता असल्यावरच माणसाच्या जीवनामध्ये सहाय्यभूत माणसं गोळा होत असतात. आता इथं या दोन व्यक्तींना बोलविलेला आहे, सत्ता नसताना सुद्धा बोलविला आहे. याचं कारण त्यांच्याविषयी आत्मीयता आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. सत्तेवर असलेल्यांना अनेक जण बोलवितात, परंतु सत्ता नसतानाही या दोन व्यक्तींना आपण सर्वांनी बोलविला आहे. याचाच अर्थ त्यांच्या ठिकाणी या सगळ्या जनतेविषयी आत्मीयता आहे, म्हणूनच आपण त्यांचा आदर राखत असतो. म्हणून आत्मीयता ही फार मोठी चीज आहे. जिथं आत्मीयता असते तिथं सत्ता असली काय नसली काय त्याचा विचार कोणी करीत नाही. इथं खरोखरच या राजकारणी मंडळींनी काहीतरी जनतेसाठी केलेलं असते, अनेक जणांचं उत्थापन केलेलं असते, अनेक चांगल्या युवकांना वर आणलेलं असते. म्हणूनच अशा राजकारणी मंडळींना सुद्धा जनतेच्या मनामध्ये एक आदराचं स्थान असते. आणि म्हणून या सगळ्या बाबी आपण साकल्यानं समजून घेऊन आपल्याही जीवनामध्ये उन्नती व्हावी अशी अपेक्षा आपण बाळगणं अत्यावश्यक आहे. एक पुढे गेला की त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरही अनेक माणसं पुढे जात असतात. हा महत्वाचा भाग आहेच आहे. आज दिवाळी आहे. दिवाळी हा अत्यंत एक मंगलमय असा सण आहे. पाडवा हे तर अत्यंत शुभ मुहूर्त असं मानण्यात येत असते. आपल्या भारतीय
आपल्या संस्कृतीमध्ये या पाडव्याच्या दिवशी आपण वही पूजन करतो, नवी वही. आज इथं सगळ्या नव्या वयांचं पूजन झालेलं आहे, नव्या वयांचा आरंभ झालेला आहे. सगळी ही जी संस्था आजपासूनच त्याचं पूजन झालेलं आहे. आणि म्हणून हा एक दुर्मिळ स्वरूपाचा योगायोग आहे, चांगला योग आहे. ही संस्था एक अत्यंत शुभ मुहूर्तावर आरंभ झालेली आहे आणि म्हणून या संस्थेचा विकास चांगल्या रीतीने व्हावा. ही महिलांची संस्था आहे, महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी. महिला सुद्धा चांगल्या रीतीनं संस्था चालवतात. याचं एक कारण म्हणजे या राज्यामध्ये 88% संस्था महिलांनी व्यवस्थित चालविलेल्या आहे. म्हणजे जेवढ्या काही संस्था नोंद झाल्या त्या संस्थांपैकी 5,500च्या जवळपास संस्था आज म्हणजे 88% संस्था महिलांनी व्यवस्थित चालविलेल्या आहे. याचाच अर्थ असा की महिला सुद्धा संस्था व्यवस्थित चालविण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.